रयतेच्या राज्याचे स्वप्न पाहणारे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, त्यांचा वसा घेऊन चालणारे बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, ज्या अस्मितेचं नाव घेता तुमच्या आमच्या धमन्यातलं रक्त सळसळते असे महावीर पराक्रमी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकारजी ठाकरे आणि अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना व त्यांच्या कृतीविचारांच्या परंपरेला मी विनम्र अभिवादन करतो. तसंच संत नामदेवांपासून संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज या सर्व संतांना व त्यांच्या सतशील परंपरेला मी विनम्र अभिवादन करतो. महामानवांची कृतीविचारांची परंपरा आणि संतांची सतशील परंपरा या दोन्ही परंपरेच्या संगमावर संभाजी ब्रिगेड नावाची प्रबोधन शाळेची इमारत मराठा सेवा संघाच्या माध्यमातून उभी करणारे आमचे आदरणीय योगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांना मानाचा मुजरा करून. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आजच्या या संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीच्या अनुषंगानं आयोजित केलेल्या सर्व महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्तानं या विचारपीठावर उपस्थित असलेले आदरणीय शिवसेना प्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब, संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युती खऱ्या अर्थाने ज्यांनी घडवून आणली त्या युतीचे शिल्पकार आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभाषजी देसाई साहेब, सन्मान्य दिवाकरजी रावते साहेब, आनंदजी गीते साहेब, अनिलजी देसाई साहेब, अंबादासरावजी दानवे साहेब, चंद्रकांतजी खैरे साहेब, आदेशजी बांदेकर, नितीनजी बानगुडे पाटील, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभजी खेडेकर, गंगाधरजी बनबरे, डॉक्टर शिवानंद भानुसे आणि सन्माननीय या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले श्री डाकेजी आणि विचारपीठावर समोर असलेले माझ्या सर्व महाराष्ट्रातून आलेले तमाम माझे सर्व भावांनो आणि बहिणींनो, ये कैसे कैसे मंजर सामने नजर आने लगे हैं, ये कैसे कैसे मंजर सामने नजर आने लगे हैं, गाने वाले लोग भी अब चिल्लाते नजर आने लगे. अब तो इस तालाब का पानी बदल दो यारो, अब तो इस तालाब का पानी बदल दो यारो, खिलते हैं कमल के फूल भी मुरझाते नजर आने लगे हैं. आणि म्हणून लोकांच्या मनमेदूत विचार सद्भावनेचे अंकुर फुटावेत, कष्टकऱ्यांच्या घरांगणापर्यंत विकासाची आणि समृद्धीची गंगा पोहोचावी, नागराची मूठ धरून घट्टे पडलेल्या हातांना लेखणीचा स्पर्श व्हावा, कुटुंबाच्या भरण पोषणासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या माझ्या माय माऊलीला सहजीवनाचा आनंद यावा, हे उद्दिष्ट घेऊन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून आपण कार्यरत आहोत. या चळवळीच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रबोधन करणं, कारण चळवळ ही चळवळी या परिस्थितीच्या संदर्भातून उभ्या राहत असतात. विचारांची परिपक्वता, प्रश्नांची बांधिलकी आणि संघर्षाची तयारी याची गरज असते. आणि म्हणून चळवळ उभी करत असताना त्या चळवळीची त्यावेळेसची वर्तमान परिस्थितीतली गरज ओळखावी लागते. गरज असेल ती गरज असेल तर ती इच्छा त्याला व्यक्त करावी लागते आणि ती इच्छा जर आपली झाली असेल तर ती गरज पूर्ण करण्यासाठीची ताकद जोडावी लागते. आणि म्हणून गरज, इच्छा आणि ताकद ही त्रिसूत्री झाल्यानंतर संघटन, प्रबोधन आणि आंदोलन या त्रिसूत्रीचं योगदान आपल्याला द्यावं लागते. संघटन केल्यानंतर प्रबोधित कार्यकर्त्यांची फळी महाराष्ट्रभर उभी करावी लागते आणि प्रबोधित कार्यकर्ते, कॅडर बेस कार्यकर्ते झाल्यावर काय खरं आहे, काय सत्य आहे, काय असत्य आहे हे ज्यावेळेस लोकांना समजायला लागलं त्यावेळेस एक आंदोलनाची फळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन, प्रबोधनकार ठाकरे यांची, अण्णाभाऊ साठे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा घेऊन महाराष्ट्रातल्या गावखेड्यामध्ये संभाजी ब्रिगेडची निर्मिती केली. आणि म्हणून या निर्मितीच्या माध्यमातून अनेक आंदोलनं केले. संभाजी ब्रिगेड अनेक प्रश्नावर रस्त्यावर आली, परंतु प्रत्येक वेळेस संघर्ष करत असताना आम्हाला न्याय मिळत नव्हता. कारण आपल्या मतीची माणसं कुठे विधान भवनामध्ये नव्हती. जिथं निर्णय होतात, जिथं न्याय होतात तिथं आपली माणसं नाहीत. आणि म्हणून शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता आणि राजसत्ता जोपर्यंत बहुजन महामानवांच्या विचाराला मानणाऱ्या लोक तिथं जाणार नाहीत तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. आणि म्हणून व्यवस्था परिवर्तनाचं उद्दिष्ट आपण स्वीकारलेलं आहे. आणि ते परिवर्तन जर घडवायचं असेल तर या चळवळीमध्ये या विचारधारेला मानणारी लोक जोपर्यंत या विधान भवनामध्ये आणि याच्यामध्ये जाणार नाहीत
तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही 2016ला राजकीय भूमिका घेतली. राजकीय भूमिका घेतली असताना अनेक लोकांनी आम्हाला विरोध केला. 100% समाजकारण आणि 100% राजकारण आम्ही भूमिका घेतली. लोक म्हणले 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं लोक सांगतात. आम्ही म्हणलं 80% काही नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवसूत्र होतं समाजकारण हेच राजकारण. आणि या सुसूत्रानुसार संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही राजकारण सुरू केलं. जिल्हा परिषदांना उभे केले माणसं, काही ठिकाणी विधान परिषद सभेला उभे केले. यश अपयश येत असतं, परंतु विचार पोहोचला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, जर तुम्हाला तुमचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्हाला राजकीय कास ही धरावी लागेल. आणि म्हणून शेवटच्या घटकापर्यंत हा बहुजन विचार जर पोहोचायचा असेल तर तुम्हाला राजकारणामध्ये जावं लागेल. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही राजकीय भूमिका घेतली. निवडणुका आल्या, परंतु आता निवडणुका कशा होतात? निवडणुका ह्या लोक पैशाच्या पावसामध्ये वाहून जातात. अलीकडच्या काळातल्या आपण निवडणुका बघितल्यात. मतं विकायला काढतात, मतं विकतात आणि मतं विकणारे लोक आज परेशान आहेत, कारण असं सरकार त्यांना भेटलेलं आहे. कुठलं सरकार आहे या महाराष्ट्रामध्ये? या सरकारचा आता आपण ही परिस्थिती, या दहशतवादी सरकारची परिस्थिती कशी झालेली याचा विचार आपण केला? या महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष फोडण्यापासून, आमदार फोडण्यापासून काम हे सरकार नित्य रात्रंदिवस करते. दुसरं काम याला काहीच नाही. लोक विकासाचा विषयच राहिलेला नाही. आणि म्हणून उंच उडाले कबुतरे नभात, गिधडांचे राज्य माजले आहे. उंच उडाले कबुतरे नभात, गिधडांचे राज्य माजले आहे. सत्ता गाजवतो दुर्जन येथे, सज्जन मात्र भयग्रस्त आहे. आणि म्हणून सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा निपात करण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युती या महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक नवा पर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे, आणि ते म्हणजे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून माझ्या या सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या संभाजी ब्रिगेडच्या बांधवांना विनंती आहे की आता इथून पुढं ज्या चळवळीनं, ज्या लोकांनी आपल्याला मान दिला, सन्मान दिला, त्या चळवळीतील लोकांचा मान करत गावखेड्यामध्ये पोहोचत ही चळवळ नेण्याची गरज आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आपण संयुक्तपणे वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांमध्ये प्रबोधन करण्याचं काम करणं गरजेचं आहे. कारण आता बनबरे सरांनी सांगितले, आज महाराष्ट्रामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. वेगवेगळे लोक जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद करण्यासाठी सोडल्या गेलेले आहेत. प्रचंड मोठा दहशतवाद निर्माण झालेला आहे. जातीय तेढ निर्माण करण्याकडे लोक वळवल्या गेलेले आहेत. आणि मग ही जर थांबवायचं असेल तर तुम्हाला गावागावामध्ये जावं लागणार आहे, कारण येणाऱ्या काळातल्या दंगली तुम्हाला थांबवायच्यात. लोकांमध्ये होणारे जे काही जातीय तेढ आहे ते तुम्हाला थांबवायचे. त्यासाठी प्रबोधित कार्यकर्त्यांची फळी घेऊन महाराष्ट्रभर तुम्हाला फिरावं लागणार आहे. गावागावात, खेड्यापाड्यात, वाड्यात, तांड्यात जाऊन ही चळवळ घेऊन जावी लागणार. ही राजकीय चळवळ, समाजकारण हेच राजकारण ही भूमिका घेऊन तुम्हाला गावखेड्यात जाऊन प्रबोधन करून नव्या पद्धतीचे तरुण पोरं या युतीकडे आकृष्ट करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये बनबरे सरांनी सांगितलं की काही झालं, किती लोक आज वेगवेगळ्या पद्धतीने फिरतायत, परंतु गावखेड्यामध्ये जर आपण गेलो, गावखेड्यामधल्या समाजाला जर विचारलं तर आज संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीमुळं गावखेड्यातला तरुण, गावखेड्यातले बुजुर्ग लोक हे सुद्धा मोठ्या प्रसन्नतेनं आपल्याकडे बघत आहेत. प्रचंड मोठी दाद यांनी या युतीकडे बघून दिलेली आहे. या गावखेड्यातल्या लोकांसोबत ज्या विविध संघटना, डाव्या संघटनांनी सुद्धा आपल्या अग्रलेखांमध्ये संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युती ही या देशासाठी, या महाराष्ट्रासाठी एक आश्वासक युती आहे अशा पद्धतीचं लिखाण केलेलं आहे, हे सौरभदादांनी सांगितलं. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर आपलं काम करायचं असेल तर अतिशय तन्मयतेने, एकाग्रतेने आणि सर्व कार्यकर्त्यांना एक संघपणे घेऊन संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना या युतीच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे. हा ऑगस्ट महिना म्हणजे क्रांतीचा महिना आहे. 6 ऑगस्ट 2022 रोजी आमची पहिली आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांची भेट. 26 ऑगस्ट 2022 रोजी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीची घोषणा. आणि आज परत 6 ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे संयुक्त बैठक. कारण प्रतिक्रांतीनंतर क्रांती होत असते आणि आता जी चालू आहे ती प्रतिक्रांती आहे. आणि आता या नव्या क्रांतीच्या पर्वाला संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीच्या माध्यमातून सुरुवात होणार आहे. साहेब, अनेक पक्ष असतील, अनेक संघटना असतील, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये फितूर आणि दगाबाज असतात.
परंतु यांचा वापर उंटासारखाच होणार हे निश्चित मी सांगतो तुम्हाला. उंटासारखा म्हणजे कसा की पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे त्यांच्या एखाद्या राजे महाराजे होत होते आणि त्यांचा शत्रूला जर एखाद्या राज्यावर हल्ला करायचा तर तो एक किल्ल्याचा मोठा दरवाजा तोडा लागायचा. त्या किल्ल्याच्या दरवाजासमोर मोठा दरवाजा आणि त्या दरवाजाला अंकुशीदार असे खिळे असायचे आणि मग हत्ती मोठमोठे आणल्या जायचे आणि त्या दरवाजावर धडका मारण्यासाठी हत्तीला आणल्या जायचं. परंतु ती खिळे हत्तीच्या गंडस्थळापर्यंत पोहोचू नये, घुसू नये आणि हत्तीला काही होऊ नये म्हणून त्या खिळ्यासमोर अगोदर उंटानं उभं करायला जायचं आणि त्या उंटावर हत्तीच्या धडका बसायच्या आणि हे उंट जागच्या जागी मरायचे. आणि म्हणून आज हे भाजपनं कट कारस्थान रचून जे काय फोडलेले लोक आहेत आपल्या शिवसेनेमधले त्यांचा उंटा सारखाच वापर होणार आहे. अभेद आपले बाले किल्ले राहणार आहेत. यांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी हे कट कारस्थान रचलेले. परंतु आजचा महाराष्ट्राचा सर्वे आहे की शिवसेनेशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय महाराष्ट्राला राहणार नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या लोकांना आता परत ते त्यांच्या मृगजळात फासत आहेत आणि असेच वेगवेगळे उंटे येऊन तिथं मरणार आहेत. परंतु ते किल्ल्याचा दार कोणाला तुटणार नाही, कारण आता संरक्षक भीत म्हणून संभाजी ब्रिगेड सुद्धा शिवसेनेसोबत उभे राहिलेले आहे. आणि म्हणून माझ्या सर्व बांधवांना मी विनंती करतो, आज एक प्रचंड मोठा ऐतिहासिक दिवस आपल्यासाठी राहणार आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जे तरुण मंडळी आहे ज्यांनी सामाजिक अंगाने आजपर्यंत काम केलं, आता तुम्हाला राजकीय अंगाने म्हणजे समाजकारणासोबत राजकारणाला जोड देऊन काम करायचे. गावाखेड्यात जायचं, लोकांमध्ये बसायचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत, उद्या विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत. प्रत्येक निवडणुकीला खांद्याला खांदा लावून तेवढ्या ताकदीनं तेवढ्या जिद्दीनं हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी तुम्हाला लढायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, ज्या जिद्दीनं ज्या चिकाटीनं सगळे मावळे जमा केले आणि स्वराज्य निर्माण केलं, त्याच जिद्दीनं त्याच चिकाटीनं आपल्याला पुढं जायचं आणि हे स्वराज्य निर्माण करायचं. एवढी या प्रसंगी मी विनंती करतो. आणि एवढं लक्षात ठेवा की आज जो पक्ष शिवसेना आहे, शिवसेनेनं जाती जातीचे नेते कधीच तयार केले नाहीत. त्यांनी ते तयार केले, ते नेतेच तयार केलेत, कार्यकर्ते तयार केलेत. जात पात धर्म समाज हा शिवसेनेमध्ये कधी नव्हता आणि याच पद्धतीनं जात न पात धर्म समाज हा भेद कधी न पाळला. प्रत्येक जीवन मावळा आपल्या पदरी ठेवला. आहे छत्रपती शिवरायांचं सूत्र शिवसेनानं अंगीकारलं म्हणून शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. तेच सूत्र अंगीकारून शिवसेनेसोबत आपल्याला भविष्य काळामध्ये जायचंय. सर्वसामान्यांना या घराणेशाहीचा बिमोड करून शिवसेनेनं सर्वसामान्यांना न्याय दिला. परंतु जे कष्टकरी आहेत, श्रमकरी आहेत, त्यांच्यासाठी पक्ष झटला. म्हणून गावाखेड्यामध्ये शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, शोषित वंचित पीडित असेल, महिला असतील, बेरोजगार असतील, या सर्वांचे प्रश्न आवासून आपल्या समोर बसलेले आहेत. या सर्वांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपल्याला यापुढं काम करायचं. एवढं या प्रसंगी बोलतो. आणि जाता जाता एक शेर सांगतो आणि माझे दोन माझे भाषण संपवतो. गंगा की कसम यमुना की कसम, गंगा की कसम यमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा. गंगा की कसम यमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा. रावी की रवानी बदलेगी, सतलुज का मुहाना बदलेगा. गर शौक में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा. बेजार न हो बेदार न हो, बेजार न हो बेदार न हो, ये सारा फसाना बदलेगा. कुछ तुम बदलो कुछ हम बदले, फिर ये जमाना बदलेगा, फिर ये जमाना बदलेगा. पुनश्च एकदा सर्व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना, सर्व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या युतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय जाऊ, जय शिवराय, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.